आवाज येतोय का? महाडीबीटी पोर्टलवर एक आधार व्हेरिफिकेशनसाठी एक मेसेज येतोय. ॲज पर UIDAI गाईडलाईन्स यू हॅव टू अपडेट युअर आधार डिटेल्स अगेन टू गेट युअर बेनिफिट ऑन टाईम, सो प्लीज अपडेट द सेम इयर. तर तुम्ही तुमचं आधार नंबर टाकून OTP जनरेट करायचा आणि OTP तिथे व्हेरीफाय करून घ्यायचा. ओके, OTP टाकून जोपर्यंत तुम्ही आधार अपडेट करत नाही प्रोफाईलवर जाऊन, तोपर्यंत तुम्हाला स्कॉलरशिपचा महाडीबीटीकडून कोणताही बेनिफिट भेटणार नाही. ओके, तर तुम्ही काय करायचं, सुरुवातीला तुमच्या महाडीबीटीच्या पोर्टलवर जा, तुमचा युजर ID पासवर्ड टाकायचा आणि PR कॅपचा टाकून लॉग इन करायचं. महाडीबीटीची लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली ते. ओके, नाही तर चॅटमध्ये तर देऊनच देईल. 2 मिनिट, सर्व्हर प्रॉब्लेम आहे. कॅपचा व्यवस्थित टाकायचं आहे ते. ओके, कॅपचा टाकायचा. लॉग इन फ्रॉम अदर डिव्हाइस हॅज बीन डिटेक्टेड. हे बघा मित्रांनो, तुम्हाला लॉग इन केल्यानंतर असं एक डेस्क ओपन होणार आहे. नेट प्रॉब्लेम आहे थोडा. हे बघा, ॲज पर UIDAI guidelines you have to update your Aadhaar details again to get your benefit on time, so please update the same year. असा महाडीबीटीकडून एक मेसेज येतोय, तर तुम्ही ओके करायचं. आणि बरेच विद्यार्थी प्रोफाईल कंप्लीट करतात, ऑल स्कीम करतात, पण त्यांना हा मेसेज येतो. पण तुम्ही जोपर्यंत तुमचा अपडेट प्रोफाईलवर जाऊन आधार अपडेट करत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला स्कॉलरशिपचं कोणतंही बेनिफिट भेटणार नाही आहे. तर अपडेट प्रोफाईल ॲज पर आधारवर क्लिक करायचं आणि इथे सेंड OTP वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल तुमच्या SMS ला. ओके, हां, OTP आल्यानंतर तुमचा जो 5 अंकी 6 अंकी जो OTP असेल तो इथे टाकायचा. ओके, टाकल्यानंतर आता बऱ्याच विद्यार्थ्यांना जवळजवळ 95% विद्यार्थ्यांना हा मेसेज येतोय, देअर इज सम प्रॉब्लेम इन ऑथेंटिकेटिंग युअर आधार नंबर, प्लीज ट्राय अगेन आफ्टर सम टाईम. आता हा प्रॉब्लेम तुमच्या आधार नंबरचा नाही किंवा तुमच्या प्रोफाईलचा देखील नाही आहे. आधार पोर्टलचं सर्व्हर जाम असल्यामुळे किंवा सर्व्हर डाऊन असल्यामुळे हा प्रॉब्लेम येतोय. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम येतोय. तर घाबरण्यासारखं काही इश्यू नाही. 12 नंतर तुम्ही ट्राय करू शकता. तिथे तुम्ही थोड्या वेळात लॉग इन करून आधार अपडेट करून घ्या. ओके, तर घाबरण्यासारखा विषय नाही आहे. तुमचा जो बरेच विद्यार्थी आता नवीन रजिस्ट्रेशन सुद्धा करतील, तर त्यांनाही हाच प्रॉब्लेम येणार आहे. ओके, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी FY ला फॉर्म भरलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी FY ला फॉर्म भरला आहे त्यांनी SY ला फक्त फॉर्म रिन्यू करायचा आहे. ओके, तर रिन्यू करताना तुमचं चालू वर्षाचं उत्पन्नाचा दाखला आणि त्यानंतर तुमचं फर्स्ट इयरचं मार्कशीट आणि सेकंड इयरचं बोनाफाईड, तुम्हाला एवढंच डॉक्युमेंट अपडेट करायचं आहे. बाकीचं सर्व तुमचं ॲज इट इज तुम्ही FY ला भरलेलंच आहे. ओके, आवाज येतोय का? हॅलो, हे बघा, हा मेसेज सगळ्यांना येतोय. ओके, जोपर्यंत तुम्ही ही प्रोसेस कंप्लीट करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला अप्लाय स्कीमवर जाऊन स्कीमही अप्लाय करता येणार नाही. ओके, डन. चला, धन्यवाद.